चाळीसगाव. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आणि आंदोलनाचा इशारा. चाळीसगाव. 3 एप्रिल. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गट, चाळीसगाव शहर आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची रणनीती, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि युती सरकारच्या आश्वासनांवर चर्चा झाली. जळगाव जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक भास्करराव काळे आणि माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. भूषण मंगल कार्यालयासमोरील राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेच्या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: कार्यकर्त्यांचे मनोबल. विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नकारात्मक भावना दूर करून पक्षाला पुन्हा उभारी देणे. युती सरकारवर टीका. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आणि महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. पाणंद रस्त्याचा प्रश्न. चाळीसगाव तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 8 दिवसांच्या आत हा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मान्यवरांची भाषणे. भास्करराव काळे यांनी युती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आणि खोट्या आश्वासनांवर टीका केली. माजी आमदार राजीव देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि पक्षाला मजबूत करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवर: प्रदेश उपाध्यक्ष जोरवेकर, किसनराव मेहुणबाऱ्याचे नरेंद्र साळुंखे आणि ॲड आकाश पोळ, रामचंद्र जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. चाळीसगाव पंचचे माजी सभापती ईश्वर ठाकरे, राकांचे शहराध्यक्ष श्याम देशमुख, सुरेश पगारे, भगवान अमरसिंग पाटील, दीपक पाटील, हरिनाना जाधव, भास्कर पाटील, शिवा सोनवणे, भाऊसाहेब केदार, मोहित भोसले, शेषराव अहिरराव, प्रभाकर पारवे, ॲड प्रमोद आगोणे, योगेश पाटील, भगवान परदेशी, सदाशिव गवळी, मदन राठोड, संजय राठोड, अल्ताफ शेख, जितेंद्र राजपूत, वाल्मिक पाटील, अजय आव्हाड, संजय पाटील, उमेश आंधोळकर, राजू जाट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणंद रस्त्यांसाठी आंदोलनाचा इशारा. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना आणि गटविकास अधिकाऱ्यांना पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर निवेदन दिले. 8 दिवसांच्या आत हा प्रश्न न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बातमी संकलन. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर आणि बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव.